नमस्कार, मी कृतिका. तर मी आज तुम्हाला माझ्या मनातलं काही सांगते की आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये मी एकटीच अशी मुलगी आहे की मी सोशल मीडिया हा पर्याय निवडलेला आहे. मला माझ्या घरचे सांगतात की व्हिडिओ वगैरे नको काढू असं तसं, आणि काही लोकंसुद्धा बोलतात की व्हिडिओ बनवून काय भेटतं, काय होतं. त्याच्याने तर मला सगळ्यांना एकच सांगायचं की जर व्लॉग व्हिडिओज बनवून काही झालंच नसतं, काही भेटलंच नसतं, तर आज एवढे व्लॉगर असले असते का? एवढे कंटेंट क्रिएटर्स असते का? त्याच्यातून ते काहीतरी अचीव करतच असतील ना, त्यांना काहीतरी फायदा होतच असेल ना, म्हणून ना ते व्हिडिओज बनवतात, त्यांची लाईफ दाखवतात, ते कसं जगतात. उगाच कोणाला वेळ तर नाही लागलं ना सोशल मीडिया वापरायला. हां, काही लोकं असतात ते फक्त टाईमपाससाठी सोशल मीडिया वापरतात. पण काही लोकं अशी असतात की त्यांना काहीतरी बनायचं आहे, त्यांची ओळख करायची आहे, आणि त्यातलीच एक मी आहे. मलासुद्धा सोशल मीडियावर काम करायचं आहे आणि मलासुद्धा एक ब्लॉगर बनायचं आहे. माझंसुद्धा एक स्वप्न आहे की मी स्वतः काहीतरी बनेन, स्वतःची ओळख बनवेन, स्वतः काहीतरी माझ्या आयुष्यात करेन, दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहणार. आज लोकं मला हसतात, मला नावं ठेवतात, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, कारण मला माझं काम करायचं आहे. मला माहिती आहे मला पुढे जाऊन काहीतरी बनायचं आहे, म्हणून मी असल्या गोष्टींवर लक्ष देत नाही. फक्त माझ्या कामाकडे लक्ष देते, माझ्या मेहनतीकडे लक्ष देते. जर लोकांचा विचार केला तर मी आहे तिथेच राहीन. म्हणून लोकांचा विचार न करता मी पुढे चालले आहे आणि चालत राहीन. पुढे अशीच मेहनत करत राहीन. आणि मला माझा नवरा बोलतो की इन्स्टाला वगैरे खूप घाण कमेंट करतात, तू व्हिडिओज वगैरे नको बनवू. तर मी त्यांना सांगते की जर त्या लोकांचा विचार करून आपण जर थांबलो तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे, नाही का? म्हणून आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं. त्यांचा विचार केला तर आपण नाही जगू शकत, आपली लाईफ नाही बदलू शकत. आणि असं नाही की ते लगेच आपल्याला सक्सेस भेटतो. तर आपण मेहनत केली तर 4-5 वर्ष तरी लागतातच, आणि लगेच कोणालाही त्याचं फळ भेटत नाही. त्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात, खूप संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून ते खूप प्रयत्न करत राहतात आणि एक ना एक दिवस त्यांना सक्सेस भेटतोच. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं त्यांना फळ भेटतंच. म्हणून प्रयत्न करणं कधीच सोडणार नाही मी, आणि माझं काम मी चालू ठेवेन. मी लोकांचा विचार अजिबात करणार नाही. लोकं काही पण बोलू दे, मला काही पण नावं ठेवू दे, पण